सुजित हातमोडे यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल राजू ठाणगे यांच्यासाठी, ज्यांनी मगाशी पहिल्या मॅचमध्ये पहिल्या 3 बॉलमध्येच 2 विकेट काढले होते. चला मॅच ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. लेट्स प्ले. फर्स्ट बॉल. त्यावेळेस बघा शरीरापासून दूर जाणारा चेंडू कट करायचा होता. राऊंड द विकेट मारा करतायत. पंचांनी सांगितलं लाईन खराब आहे. ऑफस्टिक पासून जास्तच बाहेर जाणारा बॉल होता आणि अवंतरच्या स्वरूपामध्ये एका धावेने धावफलकाला सुरुवात होते. अजित मुंगाजी सध्या स्ट्राईकवर पाहायला मिळतोय. कमी गतीने टाकलेला बॉल होता. एक बॉडी नी बेंड करून मात्र गुडघा टेकून फटका खेळायचा होता. स्लॉप स्वीप मात्र अगदी मिडल नाही करता आला बॉल. अगदी अंतर वर्तुळामध्येच आपण पाहिलं. शॉर्ट फाईन लेगला चेंडू अडवला गेला आणि सिंगल प्राप्त केली गेली. रात्री आपण मध्यरात्री आहोत. अगदी दुसऱ्या दिवसाला प्रारंभ झालाय. शुक्रवार आणि 12 डिसेंबर 12/12/2025 आणि पहिली ही रजनी आपण पाहतो या स्पर्धेची. त्यामुळे समोर फटका खेचलाय मिडॉनच्या डोक्यावरनं. बॉल चाललाय तो लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पॉवर प्लेचा खूप चांगल्या पद्धतीने वापर केलाय तो अजित मुंगाजीने. प्रतीक पाटीलने माफ करा आणि स्वतःचं खातं उघडलं 4 धाब्यांनी. जबरदस्त टायमिंग. इनफिल्डला क्लिअर केलं. पॉवर प्लेचा वापर करत असताना आता मात्र एक लॉंग ऑनला खेळाडू तैनात. त्यानंतर मात्र एक डीप स्कोर लेग आणि शॉर्ट मिड विकेट. अशा पद्धतीची व्यूहरचना आपण पाहतोय. मिड ऑफ शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर एक गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग. यावेळेस सफल झाले. पहा जसं क्षेत्ररक्षण बदललं ते ओळखलं, निहाळलं, पाहिलं आणि त्या अनुषंगाने मात्र बॉलला पाठवले ते प्रतीक पाटीलने ऑन साइड मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी. हा आहे प्रेझेन्स ऑफ माइंड. या अगोदरच्या चेंडूवर जसं क्षेत्ररक्षण बदललं म्हणजे खरं तर पळसवे संघाने पाहिलं की मिडॉनला क्लिअर करत जेव्हा चौकार आला तसं लॉंग ऑनला खेळाडूला ठेवलं, मिड विकेटला आत घेतलं आणि कल्पक बुद्धिमत्ता चातुर्य क्षमता असलेला प्रतीक पाटीलने तेच हेरलं आणि इथे मात्र मिड विकेटला टार्गेट केलं. म्हणजे जणू क्षेत्ररक्षणाची खेळतोय की काय आता प्रतीक पाटील. 2 चेंडूवर 10 आल्यात एकूण. यावेळेस मात्र कॅचची संधी अँड टेकन. सरते शेवटी पळसपे संघाने जाळं भिडलं आणि यश मिळालं ते राजू ठाणगेला. विकेट प्राप्त झाली. प्रतीक पाटील बाद झाला. ओळे टीमला पहिला धक्का लागला. राहुल आपण पाहिलं पैकर ज्याने हा झेल टिपला. एक चांगला क्षेत्ररक्षक बॉस फायटर ओळे टीमचा. 4 चेंडू झालेत. पॉवर प्लेचं षटक सुद्धा प्रगतीपथावर असताना 12 या धावसंख्येवर पहिला धक्का प्रतीक पाटीलच्या स्वरूपात. चांगल्या टचमध्ये दिसत होता. 2 धावा 2 चेंडूमध्ये 10 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. चौकाराने स्वतःचं खातं उघडलं. त्यानंतर षटकार खेचला. मात्र पुन्हा त्याच मिड विकेटच्या दिशेला मारत असताना तितकं अंतर पार करता आलं नाही त्याला आणि सरळ मात्र राहुलच्या हातामध्ये जाऊन चेंडू थांबलाय. अश्विन पाटील मैदानाच्या आत. 4 षटकांचा हाही सामना आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना आहे. त्यानंतर मात्र जयमान खारकोपर आणि श्री गणेश खोणी अशी लढत असणार आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस होणार आहे. खोणी आणि खारकोपर आपण दोघेही कॅप्टनने रेडी राहायचंय. त्यावेळेस बघा आडव्या बॅटने गॅपमध्ये चांगलं टायमिंग केलं या बॉलला. परफेक्ट गॅप शॉट सिलेक्शन. 2 क्षेत्ररक्षक होते त्यांना मात्र भेदून आणि पॉवर प्ले असल्यामुळे दोन्ही ऑन साइडला होते सीमारक्षक आणि त्यांच्यामधून बॉलला मात्र काढलं ते म्हणजे अश्विन पाटीलने. बघा ऍक्शन रिप्ले. जागेवरच खेळला. अजिबात फुटवर किती दाखवलं नाही कारण चांगल्या झोनमध्ये टाकल्या टप्प्यामध्ये हा चेंडू आला होता. 4 धावा मिळाल्या. स्विचिटचा प्रयत्न एज लागली मात्र मागे कॅच कुठे पकडला गेलाय. अपील केली गेली. त्यांना असं वाटलं की जणू कीपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू थांबलाय की काय. मात्र बॅकअपच्या खेळाडूने मात्र चेंडू अडवलाय आणि डॉट बॉलने मात्र पहिल्या षटकाची सांगता झाली. बॉस फायटर ओळे जाऊन पोहोचलाय तो 1 गडी बाद 16 या आकड्यावर. विकेट जरी गेली असली रिव्हॉल्सर तरी आपण धावा पाहू शकता की भरपूर प्रमाणात आहेत. पॉवर प्लेमध्ये 16 धावा गुड स्कोअर आहे. म्हणजे या सरासरीने आपण पाहिलं याच्या आसपास तरी 60 धावा धावफलकावर आपण पाहतोय. मात्र या आतापर्यंत जे सामने आपण पाहिले या अगोदरचा सामना असेल की जिथे मोठा उलटफेर झाला दुसऱ्या षटकानंतर
आणि तिथे मात्र कोणी संघाने बाजी मारली होती. पहिल्या इनिंगचा विचार केला जिथे धावा रोखल्या गेल्या चांभरलीच्या समोर असताना गोलंदाजाच्या माध्यमातून, आणि तेच इथे होऊ शकतं. मोरिया 11 पळसपे या गोष्टीसाठी जाणला जातो. कमबॅक करता येऊ शकतं, पुनरागमन करता येऊ शकतं. दोन्ही एंडनी आपण पाहतोय गोलंदाजी करतोय. गावदेवी चषक 2025चं हे 3रं वर्ष आहे. मिहिरा स्पोर्ट्स क्रिकेट क्लब मोरावे यांच्या माध्यमातून आयोजित लांगेश्वर मैदानावरचं आपण पाहतो ह्या दैदिप्यमान क्रीडा सोहळा. मयूर शेठ म्हात्रे आणि त्यांचा संपूर्ण मिहिरा स्पोर्ट्स क्रिकेट क्लबचे सर्व शिलेदार. मॅचच्या दिशेने जातोय राहुल पैकर, एक चांगला क्षेत्ररक्षक, एक चांगला जबरदस्त अष्टपैलू खेळाडू मोरिया 11 पळसपे टीमसाठी भरीव अशी कामगिरी करणार का, योगदान देणार का? कारण समोर आपण पाहतोय अजित मुंगाची, भरपूर मोठं नाव या रायगड टेनिस बॉल क्रिकेटमधील, खास करून होळे संघासाठी वारंवार खरं तर त्याची कामगिरी मोलाची ठरलेली आहे. आणि इथे मात्र अबो द वेस्ट साइड स्क्वेअर लेग पंचांनी लगेच सांगितलं इट्स अ बीमर. आणि समोर लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण 9+1 2 धावा मिळत असताना धावसंख्या 18च्या घरात जाऊन पोहोचते. आणि पुढचा चेंडू असेल तो फ्री हिटचा. सध्या ऑनफिल्ड पंचांची भूमिका आपण पाहतोय नीरज राणावत सर, त्यांच्या समवेत दीपक बोराडे सर, आमचे शशी मेहर सर, त्याचबरोबर आपण पाहिलं तर गणेश भाविस्कर सर, आमचे प्रणय म्हात्रे, खूप चांगले उत्कृष्ट गुणसंख्या लेखक, आणि आमची आई एक्वेरा इव्हेंट्स लाईव्हची संपूर्ण टीम सध्या ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह कव्हर करते. कारण स्ट्राईक रोटेट झाली आहे रिव्हॉल्सर, त्यामुळे क्षेत्ररक्षण बदलण्याची मुभा आहे. जर तोच फलंदाज स्ट्राईकवर असला तर तुम्हाला क्षेत्ररक्षण बदलता येत नाही. हा नियम सांगतो नो बॉल आणि फ्री हिटचा. फलंदाज बदललाय कारण सिंगल आली, इथे हात खोललेत, बॉललाही खोललंय आणि पाठवलंय ते सीमा पार. धमाका उडवून दिला फ्री हिटच्या बॉलवर, तो म्हणजे अश्विन पाटीलने. एक तर फ्री हिटचा चेंडू आणि ते करत असताना आपण पाहिलं तर ज्युसी फुलटॉस टाकलाय आणि तो फुलटॉस मात्र इथे फायद्याचा ठरला. बघा किती लांब मारला तो अश्विन पाटीलने. धावसंख्या 24 रन्स. पहिल्या ओव्हरमध्ये 16, या ओव्हरमध्ये आतापर्यंत आल्यात 8. एकच चेंडू झालाय प्रणय आतापर्यंत, 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. यावेळेस बघा ड्राईव्ह केले ऑन साईडला, डीप मध्ये खेळाडू तैनात, एकच धाव मिळते. सेन्सिबल क्रिकेट आहे, घाई करत नाही अश्विनला माहिती आहे एक षटकार मी मारलाय, चांगली सुरुवात करून दिली आहे. सिंगल काढून आता अजित मुंगाजीला स्ट्राईकवर आणलं, कारण अजित मुंगाजीची बॅट प्रणय पहिल्या मॅच मध्ये तितकी बोलली नव्हती. 5च धावांचं त्याचं योगदान होतं. आतापर्यंत 2 चेंडू खेळले, 2 सिंगल आल्यात, त्यामुळे त्यालाही कुठेतरी रिदम प्राप्त करण्यासाठी, तो कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी एखादा मोठा फटका पाहिजे आणि त्याच्या तो प्रतीक्षित आहे. दुसऱ्या बाजूला राहुल पैकर, राईट मोर द विकेट. फुल टॉस वन्स अगेन चुकी झालीये. तीच चर्चा करत होतो आपण. अजित मुंगाजीला एक फटका पुरेसा आहे त्याचा रिदम प्राप्त करण्यासाठी, त्याचा टेम्पो सेट करण्यासाठी, आणि ती चुकी केली राहुल पैकरने. अजित मुंगाजी सारख्या एका उच्च दर्जाच्या फलंदाजाला अशा फुलटॉस टाकणं आणि तिथे मात्र षटकार आहे. आणि 2 धावा काढण्याचा पुरेसा अवधी मिळाला बॉस बॅटर ओले टीमच्या दोन्ही फलंदाजांना. अजित मुंगाजी, अश्विन पाटील. धावसंख्या पुढे सरकते 33 धावा धावफलकावर आणि 1 चेंडू शिल्लक आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या होत्या, आतापर्यंत भरपूर धावा आल्यात याही ओव्हरमध्ये. सरासरी वाढली आहे, रन रेट वाढत चाललाय ओले टीमचा. यावेळेस कमी गतीने पुन्हा त्याच दिशेला एक्स्ट्रा कव्हरला वरनं फिल्डर येतोय आणि इथे पहा चान्स नव्हता, कारण अशा वेळेला जेव्हा चेंडू हिट होतो रिव्हॉल्सर बॅटच्या अगदी टोला, जेव्हा चेंडू ट्रॅव्हल करतो तेव्हा तिरकस थोडासा ट्रॅव्हल करतो. तुम्ही पॉइंटला पाहतो कधी कधी गल्लीमध्ये असे चेंडू टर्न होतात आणि तेच आता झालं. क्षेत्ररक्षक धावत 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 गेला चेंडू पर्यंत, मात्र चेंडू वळसा 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 घेत 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 कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने फरार झाला. 2 षटकांचा खेळ संपलाय. या ओव्हरमध्ये आल्या तब्बल 21 धावा आणि एकूण स्कोर जाऊन पोहोचलाय तो 37च्या घरामध्ये. 37 रन, लॉस ऑफ 1 विकेट. बॉस फायटर ओळे संघ. अजित मुंगाजीचं क्रीडांगणामध्ये थांबणं, त्याला अश्विन पाटीलची मिळत असलेली साथ आणि या दोघांची पार्टनरशिप मोरिया 11 पळसपे संघासाठी ठरते ती मोठी डोकेदुखी. अजित मुंगाजी पनवेल प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं तर स्कीमर्स
फॅमिली मोरावे. खरं तर हा जो संघ उतरला होता त्या संघाचा कर्णधार होता तो म्हणजे अजित मुंगाजी. म्हणजे मोरावेसाठी त्याचं नातं हे काही नवीन नाहीये. एंड बदललाय आपण पाहतोय सध्या. अजित मुंगाजी आपल्याला पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईकला अश्विन पाटील 4 बॉल त्याने खेळलेत. 11वर तो देखील खेळतोय. त्याच्याही बॅटमधनं धावा येत आहेत. रमेश पाटीलकडे एक मोठं आव्हान आता दिलंय. एक मोठी जबाबदारी दिली आहे ती पळसपे संघाने. ही पार्टनरशिप त्याला ब्रेक करायची आणि विकेट आपल्या टीमला मिळवून द्यायचा आहे. याच्यावर त्याचं मात्र लक्ष असणार आहे. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर हुक करलाय. हुक बाय क्रुक. बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्याने सीमा पार चौकार येतोय. ऍक्शनला तुम्ही रिॲक्शन पहा. ऍक्शन रिप्ले मध्ये विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड चेंडूला रिॲक्ट होणं. खरं तर हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त रोहित शर्माला सगळ्यात चांगलं जमतं. प्रत्येक जण सांगतो की त्याच्याकडे आमच्याकडे 1 सेकंद आहे तर त्याच्याकडे आमच्यापेक्षा अर्धा मिली सेकंद जास्त आहे. आणि तेच इथे पाहायला मिळालं. जसा उसने घेणारा चेंडू पाहिला हात सुळसुळले की काय ते म्हणजे फलंदाज अश्विनचे. आणि हुक केलं लॉंग लेगला चौकार प्राप्त केला. रमेश पाटील मात्र आता पुनरागमन करण्यासाठी सज्ज होईल आपल्या टीमसाठी. पुन्हा त्याच दिशेला पुन्हा हुक केलंय. दोन्ही चेंडूवर अगदी तीच रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळाली अश्विन पाटीलची. सलगचा हा दुसरा चौकार आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली 45च्या घरामध्ये. मला वाटतं प्रणय 51चा आजचा उच्चांक आहे जो चॅलेंजर चिर्लेने बनवला होता पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या मॅचचा. डी गटातील ती लढत होती आणि सध्या बी गटातील ब गटातील सध्या लढत सुरू आहे. आणि आपण पाहतोय की आता हा जवळ चाललाय. 45 तर झालेले आहेत. स्पन्नाचं देखील त्यांचाच आहे. बॉस फायटर या ओळेचा दुसरा उच्चांक. त्यामुळे आता तोही उच्चांक इथे मोठीत काढला जाऊ शकतो. रमेश पाटील काय रणनीती असणार आहे पुढच्या 4 चेंडूवर. कारण आता वादळ गोंगावत आहे ते अश्विन पाटील नावाचं. यावेळेस बघा रडार मध्ये हाफ ट्रॅकर बॉल त्याला उचलून फेकून दिलं ते सीमा पार. आजच्या दिवसातील सर्वात लांबलचक सडक पे अगदी बेधडक हा फटका पाहायला मिळतोय. 51 धावा धाव फलकावर झाल्यात. उच्चांक आजच्या दिवसातील जो चिर्ले टीमचा होता तो मात्र इथे मॅच केला गेलाय. आणि अजून भरपूर चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडू झाले. तिसरं षटक सुरू आहे. अजून 9 चेंडूंना बाकी आहे. काय उत्तर देणार आहे आता रमेश पाटील आणि मोर्या 11 पळसपे या फलंदाजीला. कारण थांबत नाहीये अश्विन पाटील. तुम्ही कुठेही चेंडू टाका तो सीमा रेषेच्या बाहेरच मारतोय. यावेळेस पुन्हा एकदा गॅप मध्ये नो चान्स फॉर द फिल्डर. चौकार चौकार षटकार चौकार. काय घडते मैदानाच्या आत. बॉस फायटर ओळे पूर्णपणे दादागिरी पूर्णपणे मक्तेदारी आणि पूर्णपणे डॉमिनन्स जो असतो ना तो इथे पाहायला मिळतोय बॉस फायटर ओळे टीमच्या. आणि ज्याचं श्रेय जात आहे अजित मुंगाजीने जणू तिथे चिंगारी पेटवली आणि त्याचा वणवा बनवला तो अश्विन पाटीलने असं म्हणायला हरकत नाही. मात्र रमेश पाटील कुठला कानमंत्र दिलाय त्याला आता त्याच्या सहकार्याने. 2 चेंडू आहे त्याच्याकडे पुनरागमन करण्यासाठी. पुन्हा एकदा हुक केलंय. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे. जजमेंट केलंय. एका टप्प्याने बॉल अडवण्यावर भर दिले. घाई केली नाही कारण जर पुढे सरसवला असता तर चेंडू कदाचित बाहेर पसार झाला असता. सिंगल मिळाली. 5व्या चेंडूवर धावसंख्या पुढे सरकली. अब तक 56च्या घरामध्ये 56 धावा 1 विकेट. काय पार्टनरशिप पाहायला मिळते. 12 धावांवर पहिली विकेट पडली होती आणि आता 56 झाल्यात. अजूनही भागीदारी अभेद्य आहे. हाफ ट्रॅकर बॉल इथे उचललाय. फिल्डर डाऊन दी बॉल. कॅच ड्रॉप. सिंगल मिळाली या बॉलवर आणि जीवदान मिळालं. संजीवनी मिळाली ती अजित मुंगाजीला. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि बॉस फायटर ओळे 1 गडी बाद 57 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल तो हनुमान खारकोपर आणि श्री गणेश खोणी. कॅप्टन आपण टॉस साठी उपस्थित राहायचंय कारण शेवटचं षटक सध्या प्रगतीपथावर आहे आणि तुमचा टॉस इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल. उपस्थित कर्णधार एखादा कर्णधार अनुपस्थित असेल तर उपस्थित कर्णधाराला टॉस विन दिलं जाईल.
हा नियम अगदी पहिल्या सामन्यापासून 5व्या रात्रीच्या शेवटच्या सामन्यापर्यंत लागू आहे. चला मॅचला थोडंसं आपण स्पीडअप करूया. आयुष घरतवर जबाबदारी सोपडली आहे. शेवटच्या षटकाची ती पळसपे टीमने. मला वाटतं प्रणय त्यांचे 4 बॉलर फिक्स आहेत. राजू असेल, राहुल असेल, रमेश आणि आयुष. पहिल्या सामन्यामध्ये यांनी 4 षटकं त्याच क्रमाने हाताळली होती. म्हणजे एक पॉवर प्ले स्पेशालिस्ट, 2 मिडल ओव्हर स्पेशालिस्ट आणि एक डेथ ओव्हर स्पेशालिस्ट. सामना करतोय तो अजित मुंगाची. आयुष घरत निघालाय. पंचाकडे अपील पाहायला मिळते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय डावखरे. आता असा गोलंदाज. पहिला चेंडू अगदी परफेक्ट ब्लॉक कॉल पद्धतीचा बॉडीला हिट झाला. पंचांनी अपील मात्र फेटाळली. डॉट बॉलने सुरुवात. या ओव्हरमध्ये नक्कीच काहीतरी घडामोड घडणार आहे असं दिसतं. एक तर विकेट तरी मिळते की काय, किंवा चौकार षटकार लागतायत की काय. ओ जबरदस्त जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. आयुष घरातला लवकर आणलं का गेलं नाही, जेव्हा एका बाजूने मार पडत होता पळसपेच्या गोलंदाजांना. पण तो डेथ ओव्हर स्पेशालिस्ट आहे. मात्र उशीर झालाय की काय जास्त, कारण धावा भरपूर आल्यात. आता 56 धावा धावफलकावर आहेत. 57 धावा धावफलकावर आहेत, माफ करा. 2 चेंडू आपण पाहतोय सलगचे निर्धाव आलेत आयुष घरत. यावेळेस बघा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूला खरं तर स्वतःपर्यंत येऊ दिलं. क्रीजच्या डेपचा जास्त वापर केला. क्रीजच्या जास्त घुसून खेळण्याचा प्रयत्न अजित मुंगाजीचा पाहायला मिळाला. तिसऱ्या चेंडूवर सिंगल आली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 58च्या घरामध्ये. 58 रन. अश्विन पाटील स्ट्राईकवर आलाय. अश्विन पाटील सध्या खेळतोय 9 चेंडू 30 वर. म्हणजे जवळजवळ 300 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने त्याची बॅटिंग सुरू आहे. आणि दुसऱ्या बाजूला अजित मुंगाजी 10 चेंडूवर 16 वर खेळतोय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पूर्वार्ध सध्या प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आहे. चला पळसपे संघ अतिरिक्त वेळ आपण दौडू नये ही नम्रतेची विनंती. आपल्याला थोडा आपण स्पीडअप करायचं. क्लीन बॉल. व्हॉट अ लवली डिलिव्हरी. फर्निचर डिस्ट्रॉय केले, त्रिफळा उद्ध्वस्त केल्या, यष्ट्या नेस्त नाभूत केल्यात त्या म्हणजे अश्विन पाटीलच्या. आणि काय षटक राहिले आयुष घरतचं आतापर्यंत. 4 चेंडू फक्त सिंगल रन आणि 1 महत्वपूर्ण विकेट दिली आहे आपल्या टीमला प्राप्त करून. ते म्हणजे सेट बॅट्समन अश्विन पाटीलची. बघा ऍक्शन रिप्ले आपल्या मेगा स्क्रीनवर एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून. डावखुरी आताचा गोलंदाज ओव्हर द विकेट मारा करतोय आणि थोडंसं अक्रॉस द लाईन गेले खेळण्यासाठी. ऑफस्टिकवरच अगोदरपासून उभे होते, पोझिशन घेतली होती आणि लेग स्टंपला टार्गेट केलं. काय ते अप्रतिम असं कॅमेरा वर्क आहे ऐकवेरा इव्हेंटच्या माध्यमातून. 3 कॅमेऱ्यांनी आपण पाहतोय स्पर्धा, ते लाईव्ह कव्हर करतात आणि इथे विकेट आली. आता आयुष घरत मात्र नक्कीच एक चांगलं शेवट करण्याची तयारी असणार आहे. गुलशन म्हात्रे गेल्या सामन्याचा हिरो 12 चेंडू मध्ये 33 धावांची खेळी केली. मात्र आता त्याच्याकडे 2च चेंडू आहेत या इनिंग मध्ये. त्याला उशिरा मात्र आता संधी मिळाली. बघूया काय घडतंय. चांगला चेंडू, एक्स्ट्रा बाउन्स, अतिरिक्त उसरीने इथे बीट केलंय. अगदी चेस्टलाईनच्या जवळून बॉल निघून गेलाय. खरं तर कमी उंची असलेला हा गोलंदाज आहे, तितकी हाईट नाहीये. मात्र ज्या पद्धतीने चेंडू रिलीज होतो, ज्या टप्प्यावर चेंडू पडतो, जिथे तुमची पिचिंग होते आणि त्यानंतर मात्र एक्स्ट्रा बाउन्स. यावेळेस पहा अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. जबरदस्त जबरदस्त. लेगबायच्या स्वरूपात मात्र सिंगल आली. मात्र आयुष घरतची गोलंदाजी आवडलीस तर टाळा झाल्या पाहिजे. शेवटचं षटक फक्त धावा दिल्या 2, ज्यामध्ये एक लेगबायची, एक सिंगल, 3 डॉट बॉल आणि 1 विकेट. आणि एकूण धावा धाव फलकावर लागल्या त्या 59 आणि 60 धावांचं आव्हान इथे असणार आहे. अर्थातच बॅटिंग करत असताना मोरिया 11 पळसपे टीमसाठी 24 बॉलमध्ये प्रतिषटक गाठायची आहे, ती 15ची सरासरी. जाऊया आपण टॉस साठी. पुढचा सामना जर्मन खारकोपर आणि श्री गणेश खोणे, दोन्ही टीम कॅप्टन. टॉस आपण करतोय. तर यायचं आपण श्री गणेश खोडी आणि जय हनुमान खारकोपर या 2 कर्णधारांना विनंती करतो की आपण यायचं आहे. सेकंड्स
विनर्स वर्सेस विनर्स हा दुसरा सामना आपल्या भेटीस येईल. एका साईडला आपण विचार केला तर श्री गणेश खोडी आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये नक्कीच हर्षल ठाकूरचा संघ आपण पाहू शकाल. तो मात्र जहरमान खारकोपर ही लढत आपण पाहणार आहोत. यापुढची लढत 4 षटकांची मॅच असेल. मिही राजपूत ट्रॉफी गावदेवी 2025 आणि पहिली ही नाईट रजनी आपण स्पर्धा पाहतात. हॅलो हॅलो, काय झालं? कॉईन कॉईन मास्टर, इथेच ठेवा कॉमेंट्री बॉक्समध्ये. चला आपण टॉस करतो. मयूरदादा मात्रे यांच्या शुभास्ते हा टॉस. तर नक्कीच कोडी संघ आपण जास्त वेळ न घेता आपण फक्त निर्णय सांगायचा आहे. तर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. पुन्हा एकदा मात्र जाऊया चालू लढतीकडे, जेथे बॉस फायटर ओवळे आणि एका साईडला पाहिला तर मोरिया 11 पलसबे. पुन्हा एकदा मात्र दुसऱ्या सत्रामध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होईल. रवींद्र मात्रे सर येतील मायक्रोफोनवरती. थँक्यू, धन्यवाद मनोहर म्हात्रे, त्याचबरोबर युवराज माली. पहिल्या सत्रामध्ये ज्यांचा आवाज तुम्ही ऐकलात, खरं तर धावतं वर्णन या क्रीडांगणावरच आणि खास करून मर्यादित टेनिस क्रिकेटच्या या सामन्यांचं आपण धावतं वर्णन ऐकतात. तमाम क्रीडारसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून आई एकवेरा इव्हेंटच्या माध्यमातून जोडले गेलेत, या सर्व प्रेक्षकांचं मी रवींद्र म्हात्रे सहर्ष स्वागत करतोय. आपण पाहत आहोत मिहिरा स्पोर्ट्स क्रिकेट क्लब मोरावे आयोजित गावदेवी चषक 2025 दैदित्यमान हे आयोजन. खास करून या आयोजनामध्ये जर बघितलं ना, तर रजनी स्पर्धेमध्ये अगदी तेजोमय प्रकाश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. म्हणजे प्रकाशित ज्या पद्धतीनं आपण बघितलं टॉवर या मैदानावर असणाऱ्या अगदी हलक्याशा पिवळ्या रंगाची माती आणि त्यानंतर मात्र हा प्रकाश परावर्तित होतोय आणि म्हणून बघा खेळपट्टी देखील किती चमकतोय मैदानाच्या आतमध्ये. एवढा प्रकाश ना कमी पाहायला मिळते बऱ्याच रजनी स्पर्धा आपण पाहत असतो. मी कौतुक करेन आणि खास करून आवर्जून उल्लेख करेन आयोजकांचं की आपलं खूप चांगलं आयोजन पाहायला मिळतंय. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त. विनर वर्सेस विनर असा हा मॅच आपण पाहतोय. एका बाजूला संघ मोरिया पळसपे, ज्या संघाची फिल्डिंग होती, आणि त्यानंतर अगोदर बॅटिंग करणारा संघ बॉस फायटर अजनबी ओवले. यस अंपायर, लाईन ब्लोअर. यस आयोजन कमिटी मयूरदादा आपण पंच बघा ब्लोअर मागतायत, अर्थातच थोडंसं तिथे लक्ष केंद्रित करा. लाईन दिसत नाहीये. क्रीज वरची जी लाईन आहे ती कृपया आपण त्या ठिकाणी थोडंसं स्पष्ट दिसेल असं ब्लोअर घेऊन जा. आणि खरं तर मी उल्लेख केला होता की ओवळे विपक्ष पळसपे असा मॅच. पहिल्या सत्रामध्ये 59 धावा, आजच्या संपूर्ण रात्रीतला हाय स्कोर तुम्हाला पाहायला मिळतोय. या अगोदर देखील बॉस फायटर अजनबी ओवळे टीमनं 50 धावांचं लक्ष समोर ठेवलं होतं. त्या धावा डिपेंड झाल्या होत्या. या मॅचमध्ये देखील हाय स्कोर तुम्हाला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा करूया सर्वांचं स्वागत. खूप चांगली स्पर्धा आणि खास करून अजून 2 मॅच खेळायचे, त्यामुळे जरा घाई करावी लागेल. यानंतर विनर वर्सेस विनर, त्यानंतर एक संघ आपण पुढे काढणार आहोत. अर्थात सुपर 5 मध्ये पंचम 5 ट्रॉफीज आहेत
आणि खास आकर्षण या स्पर्धेचं म्हटलं तर क्रिस्टल ट्रॉफी. त्यामुळं एक संघ पुढे जाईल, आज क्वालिफाय होईल. कोणता संघ जाईल येणारा काळ, थोडासा वेळ जो बाकी आहे तो चित्र स्पष्ट होणार आहे. खूप चांगली मैदानाच्या आतमध्ये तुम्ही स्क्रीन, मोठी स्क्रीन देखील पाहताय. आणि मयूर म्हात्रे यांचं खरं तर एक स्वप्न होतं की मग गत 2 वर्षांपासून जवळजवळ 3रं पर्व आहे, परंतु यावर्षी आपण स्क्रीन लावायची आणि त्यांचं स्वप्न सत्यात उतरलंय. या लांगेश्वर क्रीडांगणावर अप्रतिम स्पर्धा. मी उल्लेख केला होता स्कीमर फॅमिली. स्कीमर फॅमिलीचं म्हटलं तर अमित पाटील आणि टीम खरं तर बऱ्याच गावोगावी त्यांची फ्रेंड सर्कल अशी आहे ना की त्या स्कीमर फॅमिलीतून एक चांगले चांगले उपक्रम घेऊन येणारी स्कीमर फॅमिली आहे. अर्थातच मग ब्लड डोनेट असेल, सामाजिक कार्य असेल, अशी सर्व मंडळी आज आपल्याला पाहायला मिळत आहेत या मोरावे नगरीमध्ये. मैदानाच्या आतमध्ये ज्यामुळे आपण बघितलं तर विकेटवर, खेळपट्टीवर असणाऱ्या पॉपिंग क्रीजवर रेषा गदी पूर्ण स्पष्ट कशा दिसतील याकडे आमचे आयोजन कमिटी लक्ष केंद्रित करत आहेत. महत्वाचा मॅच आहे, त्यामुळे गोलंदाज गोलंदाजी करेल आणि खास करून पंचाने कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही याच्याकडे पूर्ण लक्ष दिलं जात आहे. तर करूया मॅचला सुरुवात. घड्याळाकडे लक्ष दिलं तर नक्कीच आपण बघितलं रात्रीचे 1 वाजलेत. बरोबर 1:03 हा दुसऱ्या सत्राला आपण करतोय सुरुवात. तर मॅच सुरू होण्याचा इशारा तो पंचाचा ग्रीन सिग्नल, अर्थातच हिरवा कंदील आपल्याला देत असताना की मॅच करूया सुरू. लेट्स प्ले फर्स्ट ओव्हर. मिथुन दापोलकर पंचांना पार करून पहिला हात चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट्समन सिद्धांत म्हात्रे त्या ठिकाणी होता. बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क येत नाही. डॉट बॉलची समाप्ती. लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं मारा करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय मिथुन दापोलकर. त्याचा पहिला बॉल डॉट. मागच्या मॅच मध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी केली होती मिथुननं. आई समोर दिला, समोर स्टेट ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक आहे अभिजित म्हात्रे. तिथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, जसा हातातून चेंडू पडला ना पडला बरोबर, मात्र सिद्धांत सोबत असणारा राहुल बायकर जनचित्त्याच्या चपळाईनं ही दुसरी धाव पूर्ण केली. धावांसाठी धावावं लागेल, प्रयत्न करावे लागतील. जरी आव्हान मोठं असलं ना उच्चांक, तरी मात्र मोर्या पलसपेठ टीम प्रयत्न करेन. कारण जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल ना तर तुमची जिंकण्याची इच्छा ही हरण्याच्या भीतीपेक्षा जास्त मोठी असली पाहिजे असं म्हणावं लागतं. समोर लॉफ्ट केलाय, उंची जास्त आहे आणि लांबी ही तेवढीच मिळाली आणि या बॉलवर आलाय सिद्धांत म्हात्रेच्या बॅट मधून सिक्सर. पहिल्याच पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळाला. P1चं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे, त्यामध्ये पॉवरफुल स्ट्रोक सिद्धांत म्हात्रे त्याच्या बॅट मधून षटकार आलाय. समोर फुल टॉस दिलाय, स्ट्रेट ड्राईव्ह, वेगानं बॉल आलाय, अगदी वेगानं बंदुकीतून सुटलेली जणू काही गोली, एवढ्या प्रचंड वेगानं चेंडू गेलाय सीमा पार. अभिजित म्हात्रे प्रयत्न करत होता, परंतु वेगच एवढा होता, फटक्यामध्ये पंचिंग जास्त होती आणि अशाच कारणानं मात्र चौकार गेलाय. ओव्हर द रो 4 रन्स. चौकार, षटकार, चांगली सुरुवात. 60 धावांचं लक्ष्य आहे. 4 बॉल मध्ये 12 आलायत. हो, लवली स्ट्रोक. टेनिस क्रिकेटचं मादक सौंदर्य देणारा फटका आणि तुम्हा आम्हा सर्वांना अपसुक टाळ्यांना भाग पाडणारा हा फटका. टाळ्यांचा कडकड आवाज, मैदानाच्या चोहो बाजूला येणारा फटका तुम्हाला पाहायला मिळाला सिद्धांत म्हात्रेच्या बॅट मधून. हा लाजवाब सिक्सर. अक्षरशः आता ओले संघातील खेळाडूंना एकत्र येण्यास भाग पाडणारा हा खेळ सिद्धांत म्हात्रे मैदानात करतोय. 2 षटकार, 1 चौकार, 1 दुहेरी धाव. राहुल बायकरनं दाखवलेली ती हुशारी, दुहेरी धाव जशी घेतली ना, स्ट्राईक मिळाल्यानंतर 1 षटकार, 1 चौकार, त्यानंतर षटकार, अशा परिस्थितीत एकंदरीत धावा धावफळकावर लागले आहेत 18. बिगिनिंग गुड स्टार्ट. सुरेख सुरुवात.
चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहतोय. सिद्धांत मात्रेचा मी उल्लेख मगाशी एका मॅचमध्ये केला होता की बऱ्याच वर्षांपासून ओपनिंगला अगदी ओपनिंग करणारा हा बॅट्समन, ओपनर, बेस्ट ओपनर बॅट्समन. आई समोर समोर दिला, आता तिथे बरोबर अभिजित मात्रेच्या हातामध्ये चेंडू जाईल. पुन्हा एकदा तीच रिस्क घेतली आणि तिथे पुन्हा 2 धावा कंप्लीट करताना, आणि या 2 धावेनं पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्यात. जबरदस्त स्टार्ट, गुड स्टार्टिंग. खरं तर पाहायला झालं तर राहुल बैकर आणि सिद्धांत मात्रे यांचं जे ताळमेळ आहे ना, अगदी अप्रतिम पाहायला मिळते. मी म्हणेन या त्या ताळमेळाच्या जोरावर त्यांच्यामध्ये असणारं कोऑर्डिनेशन आहे ना, त्याने या 2 धावा होणं फार कठीण होतं. परंतु धावगती, जलदगती, योग्य कॉल, तेवढ्याच वेगानं धावणं, या साऱ्या क्रिया मैदानाच्या आतमध्ये करत असताना हे दोन्ही फलंदाज 2 धावा कंप्लीट करतायत. आणि धावसंख्या धावफलकावर 20 पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. 15.0 प्रणय सरासरी होती, परंतु त्या सरासरीपेक्षा 5 धावा एक्स्ट्रा काढल्या आहेत सिद्धांत मात्रे आणि राहुल बैकर. राहुल बैकरने एकही बॉल खेळला नाही, सर्वचे सर्व 6 बॉल सिद्धांत मात्रेच खेळलाय, आणि त्याच कारणानं मात्र एकट्यानं 20 धावा वसूल केल्यात. आता राहुल बैकर येतोय. खरं तर मोर्या पलसवे संघाला टी शर्ट पुरस्कृत करणारे दिनेश बेडेकर यांचं खास पाठबळ राहिलंय. कारण दिनेश बेडेकर यांना मी पूर्वीपासून ओळखतोय, खूप चांगला प्रतिसाद असतो या संघाला. रिव्हर्स स्वीच हिट खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाज रोशन मुंगाजी आला. त्याच्या पहिल्याच बॉलवर राहुल बैकरनं रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. कदाचित त्यांनी ओळखलं की कोणी क्षेत्ररक्षक नाही आहे, त्या ठिकाणी चांगली गॅप आहे, जर एखादा गॅपमध्ये चेंडू सहज सीमा, परंतु चेंडू खूप चांगला होता. तिथे डॉट चेंडूची समाप्ती. रोशन मुंगाजी पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट, स्वीच हिट, फुलटॉस बॉल, आणि त्या फुलटॉस बॉलवर पुन्हा एकदा राहुल बैकरच्या बॅटमधून रिव्हर्स स्वीपचा आलेला हा खणखणीत षटकार, सिक्सर पाहायला मिळतोय. थांबवावं लागेल धावांना, कारण आता चेंडू आणि धावांचं अंतर जर बघितलं तर 16 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. येणारे 16 बॉल्स अँड 34 रन्स. पुन्हा फुलटॉस मागून फुलटॉस, खराब गोलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये रोशन मुंगाजी करत असताना बॅक टू बॅक राहुल बैकरनं ठोकलेत 2 सिक्सर. गुड बॅटिंग. एका बाजूला सिद्धांत मात्रेने चांगली सुरुवात केली, त्यानंतर राहुल बैकरच्या वाट्याला आली स्ट्राईक, त्यानंही सुरुवात. आता षटकार 2 षटकार टोकलेत, म्हणजे बरोबर सेट झालेत आता खेळपट्टीवर. परंतु ब्रेक थ्रू मिळवण्यासाठी आता बॉल्स फायटर अजनबी ओले टीमला प्रयत्न करावे लागतील, झगडावं लागेल. जिथे मार बसतोय फुलटॉस बॉलवर, त्या फुलटॉस बॉलवर कंट्रोल, नियंत्रण राखावं लागेल. अशा परिस्थितीमध्ये आता 2 षटकार आल्यानंतर सामन्यातलं चित्र, समीकरण हे सारं बदलतं, कारण येणारे 15 चेंडू आणि आता विजयासाठी धावा उरल्यात 28. 28 रन्स टू विन रिमेनिंग 15 डिलीवरीज. आने वाली 15 गेंदे और 28 रनों की जरूरत. ये मुकाबला अभी तक बैलेंस है दोनों तरफ, कुछ भी हो सकता है. आने वाला समय ही तय करेगा कौन जीतेगा और कौन हारेगा. एक तरफ ओले टीम तो दूसरी तरफ पलस पे. फिर से रिवर्सिव खेलने का प्रयास, यहाँ पे कामयाब नहीं रहे. डॉट गेंद की समाप्ति और बिल्कुल रुका हुआ स्कोर कार्ड के ऊपर 32 रन. रोशन मुंगाजी फिर से वापसी करते हुए गेंदबाजी में, पहले 2 फुलटॉस गेंद फेंकी थी, उसके ऊपर मार पड़ी थी रोशन को, लेकिन इसके बाद उसने अच्छे लेन से गेंदबाजी करने के लिए शुरुआत की और उसको कामयाबी मिलती हुई. अगली गेंद, ये फिर से फुलटॉस, गलती पे गलती, तीसरी मर्तबा फुलटॉस गेंद, और
इसी के साथ राहुल बैकर ये फुल टॉस गेंद छोड़ने वाला नहीं और एक छक्का लगाता हुआ और स्कोर कार्ड को छलांग लगाते हुए 38 के ऊपर अभी आने वाली 13 गेंदे 22 की जरूरत। 13 गेंदे 22 रनों की जरूरत। बिल्कुल खराब गेंदबाजी यहां पे रोशन मुंगा जी की। हावी हो चुका है बल्लेबाज राहुल बैकर। दूसरी तरफ सिद्धांत मात्रे अगली गेंद, लास्ट गेंद इस ओवर की। ये अच्छी गेंद जर्क में डाली थी लेकिन इसको भी डिप स्क्वायर लेग की तरफ खेला है। वहां पे परम मात्रे, ओहो काफी अच्छी थ्रो थी लेकिन वहां पे बल्लेबाज सुरक्षित। ये पानी की मांग बीच मैदान के ऊपर। चलो 12 भी खिलाड़ी जल्दबाजी कीजिए, अब पानी लेके जा मैदान में। देखा जाए तो ये 2 रन से बढ़ता हुआ स्कोर जा चुका है स्कोर कार्ड के ऊपर 40 रन। अब आने वाली 12 गेंदे और 20 की दरकरार। 12 गेंदे और 20 रनों की जरूरत। ये ओपनिंग जोड़ी बिल्कुल ये देखा जाए तो साझेदारी बहुत ही अच्छी है इस दोनों बल्लेबाजों के बीच में। सराहना करूंगा ये दोनों बल्लेबाजों की, क्योंकि जहां तक सवाल है शुरुआत की थी सिद्धांत मात्रे ने, उसके साथ सेकेंड ओवर जैसी राहुल बैकर को मिली वो 6 गेंदे राहुल ने खेले, पहली 6 गेंदे सिद्धांत मात्रे ने खेली और सिद्धांत ने पहले ओवर में 20 किए और दूसरे ओवर रोशन मुंगा जी के ऊपर राहुल बैकर ने 20 बनाए। क्या है, क्या कहूंगा इस दोनों बल्लेबाजों का। बराबर दोनों बल्लेबाज सेट हुए। पहले बल्लेबाज सिद्धांत मात्रे ने मिथुन दापोलकर के गेंदबाजी के ऊपर 20 बटोरे। दूसरे बल्लेबाज राहुल बैकर जिसको स्ट्राइक मिली उसने रोशन मुंगा जी के गेंदबाजी के ऊपर 20 बटोरे। यानी कि कुल मिला के 40 रन। 2 ओवर का खेल खत्म। अभी आने वाली 12 गेंदे 20 बनाने। एक ओवर में प्रणय 20 बनाए, अभी 2 ओवर में 20 बनाने। ओला टीम संकट में, ओला टीम अभी बीच भंवर में फंसी हुए है, लेकिन इस बीच भंवर से बाहर आना पड़ेगा क्योंकि ये बहुत बड़ा मुकाबला है, बहुत कीमती मुकाबला रहेगा। विनर वर्सेस विनर। गेंदबाज शक्ति, क्या शक्ति अपने मुकाबले को अपनी तरफ खींच लाएगा क्या, देखनी पड़ेगी क्योंकि ये आने वाली 12 गेंदों में 20 में जरूरत। ये गेंद शक्ति की हल्की से मोड़ने का प्रयास किया था, वहां पे तकनीकी का इस्तेमाल करते हुए सिद्धांत मात्रे, लेकिन बीट हो चुके। डॉट गेंद चकमा खा गए। बिल्कुल रुका हुआ स्कोर 40। अभी आने वाले 11 गेंदे 20 की दरकरार। 11 गेंदे 20 की जरूरत। यह हवा में खेला है सिद्धांत मात्रे ने, कोई फील्डर नहीं वहां पे मौजूद और इसी के साथ अंपायर का इशारा आना बाकी है। हमारे दर्शक बताते हुए वन बाउंड सीमा पर बिल्कुल 4 रन। यस करेक्ट। हमारे यस सूरज हाथमोड़िया इनके ओर से अगर ये मैच जिताते हैं दोनों बल्लेबाज तो 500 का इनाम मिलेगा। ये सूरज हाथमोड़े ये मोटिवेट करते हुए आप अपने टीम के लिए आपका भी तहे दिल से शुक्रगुजार हूंगा मैं सूरज हथमुड़े। ये फुल टॉस और फुल टॉस क्या कर रहे हैं गेंदबाज ओवला टीम के। फुल टॉस के ऊपर फुल टॉस। रोशन मुंगा जी ने 3 फुल टॉस फेंकी, अब शक्ति ने ये फुल टॉस। बिल्कुल ऐसी गेंद ही फेंकी तो इस श्रृंखला से, इस टूर्नामेंट से बाहर जाना पड़ेगा ओवला टीम। अब आने वाली 9 गेंदे 12 रनों की जरूरत। 9 गेंदे 12 रन। खराब गेंदबाजी प्रणय अपने को देखने को मिल रहे ओला टीम के ओर से। इतना बड़ा अंबार खड़ा किया था, 60 रनों का लक्ष्य, यानी कि इस टूर्नामेंट का पहला हाई स्कोर, लेकिन 60 रन इतना बड़ा लक्ष्य भी पार करते हुए नजर आ रही है ये मोरिया पलस पे टीम। सराहना करूंगा इस बल्लेबाजों की, बिना कोई विकेट की नुकसान के ऊपर बहुत अच्छी साझेदारी दोनों बल्लेबाजों के बीच में। अब आने वाली 9 गेंदे 12 की जरूरत, 12 रनों की जरूरत। शक्ति अगली गेंद डालते हुए, ये अच्छी गेंद थी, हल्का सा फील बीच मैदान के ऊपर लाउड ऑफ फील हो रहा है और यहां पे देखा जाए तो कोई भी अंपायर के ऊपर दबाव नहीं। इसी के साथ डॉट गेंद की समाप्ति। बिल्कुल रुका हुआ स्कोर। आने वाली 8 गेंदे लाउड ऑफ फील किया था या वहां पे अश्विन पाटिल ने, शायद कॉन्फिडेंस उनका हाई हुआ था कि बल्ले का अधूरा किनारा लिया इस गेंद ने, लेकिन डॉट गेंद। 8 गेंदे 12 रन। फिर से सिद्धांत मात्रे तो दूर वाली छोर से गेंदबाज शक्ति अंपायर को पार करते हुए
शॉर्ट भी गेंद स्ट्रेट ड्राइव किया है, वहां पे मिथुन दापोलकर ने थोड़ी सी गेंद ने मोड़ लिया, लेकिन वहां पे मिलेगी केवल एक रन। तू मैं तू ऐसा हो रहा था इस मैदान में, इसके विकेट के ऊपर, क्रीज के ऊपर, यानी कि देखा जाए तो मिलेगी केवल एक रन। अभी 7 गेंदे 11 रनों की जरूरत। अभी तक बैलेंस मुकाबला है, अभी तक कोई जीता नहीं है, ना ओला जीता न पलस पे टीम। कौन आपने जीत का परचम लहराएगा, ओले टीम या पलस पे टीम? 7 गेंदे 11 की दरकरार, सामने शक्ति की लास्ट गेंद। सोच समझ कर डालने पड़ेगी इस गेंद को, क्योंकि जितनी कीमती रहेगी गेंद पलस पर टीम के लिए, उतनी कीमती रहेगी ओला टीम के लिए। ये गेंद के ऊपर सब निर्भर रहेगा। इस गेंद के ऊपर पूरा मैच की भागदौड़ रहेगी, इस गेंद के ऊपर इस मैच का रिजल्ट। शॉर्ट पिच गेंद हवा में खेली, वहां पे फील्डर कोई भी नहीं अभी तक, नो मैंस लैंड एरिया में, बिल्कुल गैप में गेंद गिरी। टोटल मिलेंगे 2 रन, और 2 रन से बढ़ता हुआ स्कोर जा चुका है 51 के ऊपर, यानी कि आने वाली 6 गेंदे और जीतने के लिए 9 रनों की दरकरार। 6 गेंदे 9 रन 6 गेंद, बिल्कुल लास्ट गेंद तक एक मुकाबला जाएगा। देखा जाए तो एनालिसिस, बॉलिंग एनालिसिस हम दर्शकों को बताऊंगा कि क्योंकि पहली ओवर मिथुन दापोलकर ने फेंकी, 20 रन खर्च किए। दूसरी गेंद रोशन मुंगा जी ने फेंकी, उसमें भी 20 रन आए, लेकिन शक्ति की ओवर जिसमें 11 रन आए। अभी आने वाली 6 गेंदें और 9 रनों की जरूरत। कौन जीतेगा कौन हारेगा इस मुकाबले में? कंपैरिजन देखा जाए तो बिल्कुल अपनी स्क्रीन के ऊपर IPL इवेंट्स के माध्यम से जब तक बैटिंग कर रही थी ओला टीम तब 57 थे, यानी कि 57। अभी पलस पे टीम कर रही है बैटिंग 51, यानी कि ग्राफिकल स्ट्रक्चर देखा जाए तो ओला टीम की बाजू मजबूत है अभी तक एनालिसिस के ऊपर देखा जाए तो। लेकिन क्या कहेंगे, अभी तक 9 रन, क्योंकि लास्ट ओवर था वो अच्छा आया था। गेंदबाज आयुष घरत एक यंग स्टार गेंदबाज थे, बहुत ही अच्छी गेंद फेंकी थी उन्होंने। लास्ट ओवर में बेहतरीन ओवर किया था, केवल 2 रन का। 9 रनों की जरूरत, बिल्कुल मोड़ दिया नटराज स्टाइल में। ये सिद्धू रुकने वाला नहीं है, ये अच्छे मजे हुए बल्लेबाज है, ये मिस्टर परफेक्ट कंसिस्टेंट है, और इसने लगाया इस गेंद के ऊपर पहले ही 6 रन। अभिजीत मात्रे, अभी आने वाली 5 गेंदे 3 रन। बिल्कुल ओला टीम सोचेगी, आज के रात में सोचेगी कि इतना बड़ा लक्ष्य खड़ा किया था 60 रनों का, और ये 60 रनों का लक्ष्य भी मोरिया पलस पे टीम चेस करते नजर आ रही है। ये टारगेट अचीव कर पाएगी क्या? अभी आने वाली 5 गेंदे और केवल 3 रनों की जरूरत। 12 गेंदों में 35 के ऊपर खेल रहा है सिद्धू। सिद्धांत मात्रे की बेहतरीन बल्लेबाजी, ये देखो, ये तकनीकी का इस्तेमाल करते हुए सोच लगाई। बिल्कुल यहां पे देखा जाए तो दिमाग का इस्तेमाल किया, और ओवला टीम पूरी तरह से अपनी इस मैच को छोड़ते हुए नजर आ रही है। और इसी के साथ साथ मोरिया पलस पे टीम ने 4 गेंद रखकर इस मुकाबले को आसानी से जीत लिया है। और इस मुकाबले में दोनों बल्लेबाजों के लिए हमारे सूरज हाथमोड़े के ओर से 500 रुपए का इनाम। क्या बात है, बेहतरीन बल्लेबाजी। हडलक ओवला टीम बहुत नाखुश होगी इस मुकाबले में। गेंदबाजों ने खराब गेंदबाजी के कारण बिल्कुल ये मुकाबला गवा चुके। बॉस फाइटर अजनबी ओले, बैड लक, हार्ड लक। ऐसा लग रहा था मानो कि ओवला टीम ये मुकाबला आसानी से जीत पाएगी, लेकिन सिद्धांत मात्रे और उसके साथ राहुल बैकर की क्या साझेदारी, जबरदस्त साझेदारी। बिल्कुल सराहना करूंगा मैं सभी दर्शकों की ओर से, सराहना करूंगा, क्योंकि क्या बल्लेबाजी हुई इस मैदान के ऊपर, और आसानी से ये मुकाबला जीत चुके हैं मोरिया पलस पे टीम। कांग्रेचुलेशन। और इस मुकाबले के मैन ऑफ द मैच, हीरो नो डाउट, जिसने 13 गेंदों में 38 रनों का एक विनिंग गेम किया, वो है सिद्धांत मात्रे, सिद्धू। हॅलो, तर याचं पण सिद्ध